नमस्कार मंडळी, लवकरच नवरात्रीचा सण जवळ येतोय। हा नवरात्र उत्सव आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीपासून सुरू होतो आणि नवमी तिथीला संपतो आणि त्यानंतर 10व्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पारंपरिक आणि सोप्या पद्धतीने घटस्थापना कशी करावी हे दाखवणार आहे। त्याचबरोबर आपले घट हिरवेगार आणि दाट उगवण्यासाठी आपण काय करू शकतो, तसेच या 9 दिवसांमध्ये कोणते नियम पाळावेत अशी घटस्थापनेबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। तर यावर्षी शारदीय नवरात्रीची सुरुवात सोमवार दिनांक 22 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे। ते बुधवार दिनांक 1 ऑक्टोबर पर्यंत नवरात्र उत्सव चालणार आहे आणि गुरुवारी 2 ऑक्टोबरला विजयादशमी म्हणजे दसरा हा सण साजरा केला जाईल। तर या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक घरोघरी घटस्थापना तर होतेच, पण या दिवशी सार्वजनिक मंडळामध्ये सुद्धा घटस्थापना करून देवीच्या मूर्तीची स्थापना करतात। घटस्थापना अगदी योग्य पद्धतीने कशी करायची ते तर आपण पाहणारच आहोत, पण घटस्थापना करण्यापूर्वी तुम्हाला संपूर्ण घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। घटस्थापना केल्यावर या 9 दिवसांमध्ये देवीला स्वच्छता अतिशय प्रिय आहे, त्यामुळे घट बसवण्यापूर्वी आपलं संपूर्ण घर स्वच्छ असणं अतिशय गरजेचं आहे। तसेच या दिवशी घटस्थापना करण्यापूर्वी संपूर्ण घरामध्ये आणि पूजेच्या ठिकाणी आपल्याला गोमूत्र शिंपडायचं आहे। यामुळे आपलं घर पवित्र आणि शुद्ध होतं अशी मान्यता आहे। आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत ती पण जागा स्वच्छ असावी। शक्यतो घटस्थापना ही देवघराच्या जवळच करावी, किंवा काही कारणास्तव तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण तिथली जागा स्वच्छ करून गोमूत्र शिंपडून योग्य ती दिशा बघून तुम्ही घट बसवू शकता। तर या घटस्थापनेच्या दिवशी प्रतिपदेला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून स्वच्छ किंवा नवीन कपडे परिधान करावे, घरातील रोजची देवपूजा करावी, नित्य कामे उरकून घ्यावीत, पूजेचे सर्व साहित्य जवळ घेऊन बसावे, त्यामुळे मधून वारंवार उठावं लागत नाही। पूजेला बसताना आपले तोंड पूर्वेकडे करून बसावे, दक्षिणेकडे तोंड करून बसू नये। आपण पूजेला बसताना आसन घ्यावे आणि त्या आसनावर पूजेच्या सर्व साहित्यावर एका फुलाने किंवा दुर्वांकुराने शुद्ध पाणी शिंपडून घ्यावे, त्यामुळे तिथल्या जागेची आणि सर्व साहित्याची पण शुद्धी होते। त्याबरोबर सर्वात आधी कपाळी गंध लावावा, महिलांनी हळदी कुंकू लावावे आणि पुरुषांनी चंदनाचा टिळा लावावा। आता सर्वात आधी आपण घट घालणार आहोत, तर त्यासाठी आपण ज्या ठिकाणी घट बसवणार आहोत तिथे एक स्वस्तिक काढायचं, त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण त्यावरती एक पाट ठेवायचा, त्यावरती लाल किंवा नवीन वस्त्र टाकायचं आणि त्यावरती मी एक स्टीलचं ताट ठेवलेलं आहे, त्यावरती आपल्याला एक पत्रावळी ठेवायची आहे। काही जण टोपलीमध्ये घट घालतात किंवा काही जण केळीच्या पानावरती घट घालतात, पण आपापल्या पद्धतीनुसार आपण करावे। त्या ताटामध्ये पत्रावळी ठेवून त्यावरती काळी रानातली माती पसरून घ्यायची आहे आणि आपण ही माती घटासाठी देवासाठी वापरतोय, त्यामुळे याला वावरी असं म्हणतात, काही ठिकाणी वेदिका पण म्हणतात। तर ही वावरी आपल्याला पहिल्यांदा जाडसर अशी पसरून घ्यायची आहे आणि त्याच्या मधोमध आपल्याला एक मातीचा घट ठेवायचा आहे। हा मातीचा घट स्वच्छ धुवायचा, पाण्यात थोडा वेळ भिजू घालायचा आणि नंतर त्यावरती कुंकवाने स्वस्तिक आणि 5 रेषा काढून घ्यायच्या आहेत। तुम्ही फक्त असे हळदी कुंकाचे 5 पट्टे ओढले तरी पण चालतील। आता या घटाच्या गळ्याशी आपल्याला असा लाल पिवळा धागा बांधून घ्यायचा आहे। आपण घट घालण्यासाठी जी वावरी घेणार आहोत तर ती चाळून वगैरे अजिबात घ्यायची नाही। ती माती वावरी थोडीशी जाडसरच आपल्याला घ्यायची आहे। जर माती चाळून घेतली तर ती पाणी घातल्यावरती दबली जाते, त्यामुळे धान्याला चांगले अंकुर फुटत नाही। आता या घटामध्ये पेरण्यासाठी मी अशी 5 प्रकारची धान्य घेतलेली आहेत। यामध्ये मका, ज्वारी, खपली, मूग आणि गहू हे सर्व धान्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। हल्ली बाजारामध्ये पण अशी मिक्स धान्याची पुडी मिळते, ती पण तुम्ही वापरू शकता। तुम्ही 5, 7, 9 प्रकारचे धान्य पण घेऊ शकता। आता हे धान्य आपण या वावरीमध्ये पेरायचे आहे। असं वरून आपल्याला हे धान्य पसरून घ्यायचं आहे। खूप जास्त पण माती यामध्ये भरायची नाही, कारण माती पाणी घातल्यावरती फुलते, वर येते। अजून आपल्याला 2 थर द्यायचे आहेत। धान्य अशा प्रकारे पसरून घेतल्यावरती पुन्हा आपल्याला असा मातीचा हलकासा थर द्यायचा आहे। अशा प्रकारे थोडासा मातीचा थर दिल्यावरती पुन्हा आपल्याला थोडं थोडं धान्य वरून टाकायचं आहे।
अजिबात दाबायचं वगैरे नाही, फक्त भरून टाकायचं आहे। अशी तुम्ही चांगली काळी रानातली माती वापरली तर तुमचे घट पण खूप चांगले उगवतात। त्याबरोबरच आपण जे धान्य घेणार आहोत तर ते शक्यतो चांगलं असावं, खूप जुनं किंवा कुजलेलं धान्य आपल्याला घ्यायचं नाही। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या घटाला पण योग्य प्रमाणातच पाणी मिळालं पाहिजे, खूप जास्त चिखल करायचा नाही, त्यामुळे धान्य कुजतं, धान्याला बुरा येतो, वास येतो, त्यामुळे हलकसं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे। अशी काही काळजी घेतली तर आपले घट नक्कीच चांगले हिरवेगार आणि दाट उगवतील। तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, या ठिकाणी मी धान्याचे असे 2 थर लावलेले आहेत आणि त्यावरून पण हलका असा मातीचा थर दिलेला आहे। अशा प्रकारे धान्य पेरून झालं की आपल्याला थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचं आहे। त्या घटातलं पण पाणी नंतर पाझरत राहतं, त्यामुळे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे, खूप ग्लासने किंवा तांब्याने पाणी ओतायचं नाही। मातीमध्ये जर खूप पाणी झालं तर मातीचा चिखल होतो, खूप चिखल झाला की धान्य कुजतं, धान्याला बुरा येतो, वास येतो, त्यामुळे दररोज माती ओली होण्यापुरतीच पाणी शिंपडा। असं म्हणतात की जेवढं धान्य जास्त उगवतं तेवढं धान्य आपल्या शेतात पिकतं, शेतीला चांगला बहर येतो आणि आपल्याकडे पण तेवढंच भरभराटीने येतं। त्यानंतर आपण जो मातीचा घट घेतला होता त्यामध्ये आपल्याला स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे। त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक सुपारी, नाणं, फूल आणि एक दुर्वा टाकायची आहे आणि त्यामध्ये 5 किंवा 7 विड्याची पाने घालायची आहेत। या दिवशी तुम्ही देवीच्या स्वागतासाठी सुद्धा आपल्या दरवाजावरती आंब्याच्या पानांचं आणि झेंडूच्या फुलांचं तोरण पण लावू शकता। घटामध्ये पाणी घातल्यावरती त्यावरती आपल्याला नारळ ठेवायचा आहे। नारळाची शेंडी वरती येईल अशा पद्धतीने नारळ ठेवायचा। हा नारळ आपल्याला 9 दिवस हलवायचा नाही। त्यानंतर पूजेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला आचमन करायचं आहे। आपल्या शरीराची आणि मनाची शुद्धता व्हावी आणि आपली पूजा चांगली व्हावी यासाठी आचमन करणं गरजेचं आहे। डाव्या हाताने उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम केशवाय नमः। दुसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम नारायणाय नमः। तिसऱ्या वेळेस ही पाणी घेऊन प्यायचं आहे। ओम माधवाय नमः। आणि चौथ्या वेळेस उजव्या हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे। ओम गोविंदाय नमः। यानंतर भगवान विष्णूंची 24 नावे घेतात। तुम्हाला येत असतील तर म्हणा, नाही तर एवढं म्हणलं तरी ठीक आहे। यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे। उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी, त्यामध्ये हळदी कुंकू, अक्षता, एक फूल घेऊन आपल्याला संकल्प करायचा आहे। यावेळी कोणताही संस्कृत मधला मंत्र न म्हणता अगदी आपण सोप्या पद्धतीने मराठीमध्ये म्हणू शकतो की हे देवी, मी आणि माझं सर्व कुटुंब आजपासून ते नवमीपर्यंत तुझी स्थापना आमच्या घरामध्ये करणार आहोत। माळ बांधणे, अखंड दीप लावणे, मंत्र, उपवास इत्यादी कुलाचार मी करणार आहे। यथाशक्ती यथाभक्ती मी तुझी सेवा करेन, तर माझं आणि माझ्या कुटुंबाचं सर्व प्रकारे कल्याण व्हावं म्हणून मी आज संकल्प करत आहे। तर अशा प्रकारे संकल्प करून हातातील पाणी खाली ताम्हणामध्ये सोडून द्यायचं आहे आणि लगेच आपण पूजेला सुरुवात करणार आहोत। कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो, त्यामुळे सर्वात आधी आपल्याला एक दिवा लावून घ्यायचा आहे। या ठिकाणी सर्वात आधी आपण अखंड दिवा पण लावू शकतो, पण अखंड दिवा घटाच्या जवळ लावतात। पूजा करताना आपला हात इकडे तिकडे लागून काही सांडलवण होऊ नये म्हणून आपण अखंड दिवा नंतर शेवटी लावणार आहोत। पण सगळ्यात आधी दिवा लावावा लागतो, त्यामुळे मी एक समई लावून घेतलेली आहे। तुम्ही साधा दिवा पण लावू शकता। त्यानंतर आपल्याला दिव्याची हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। यावेळी तुम्ही शुभं करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते हा साधा सोपा श्लोक म्हणू शकता। एकदा का दीपपूजन झाले की काही देवांची स्थापना आपण करणार आहोत। तर या ठिकाणी मी एकावरती एक अशी 2-2 विड्याची पाने ठेवली आहेत। त्यावरती अक्षता ठेवून हळदी कुंकू वाहायचं आहे आणि त्यावरती मी कुलदेवीचा टाक, कुलदेवतेचा टाक आणि गणपती बाप्पांची स्थापना करणार आहे। हे देव विड्याच्या पानावर ठेवण्या अगोदर गणपती बाप्पांना आणि टाकांवरती आपल्याला शुद्ध पाण्याने पंचामृताने अभिषेक करायचा आहे। माझ्याकडे कुलदेवीचा टाक आहे, तुमच्याकडे पण कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, फोटो असेल तरी पण तो तुम्ही विड्याच्या पानावरती स्थापन करायचा आहे। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा श्री गणेशाय नमः। आपण गणपती बाप्पांना अभिषेक करून घेतला आणि त्यांची स्थापना विड्याच्या पानावरती केली।
अगदी याच पद्धतीने आपल्याला कुलदेवीचा टाक असेल, मूर्ती असेल, त्या टाकांवरती किंवा मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा आहे। व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे मी ते दाखवलं नाही। सर्वात आधी आपल्याला गणेश पूजन करून घ्यायचं असतं। गणपतीला चंदन, हळदी कुंकू, अक्षता, एक फूल अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे। तुम्ही गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य पण ठेवू शकता। त्यानंतर मी कुलदेवतेच्या टाकावर गुलाल लावून घेतला आहे आणि कुलदेवीच्या टाकावरती हळदी कुंकू लावून घ्यावे आणि त्या देवांची पण आपल्याला हळदी कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे, नमस्कार करायचा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपल्या देवघरातील देव पण चांगले उजळून त्यांची पण आपल्याला विड्याच्या पानावरती स्थापना करून घ्यायची आहे आणि पूजा करायची आहे। एकदा का घटस्थापना केली की विड्याच्या पानांवर देवांची स्थापना केली की त्यानंतर 9 दिवस देव हलवले जात नाही, त्यांना स्नान घातले जात नाही, फक्त कोरडी पूजा केली जाते। दररोज फक्त हळदी कुंकू वाहून, दिवा अगरबत्ती लावून फुलं तुम्ही बदलू शकता। आता आपण घटाची पूजा करून घेऊया। घटाला आणि नारळाला आपण हळदी कुंकू लावायचं आहे। पहिल्यांदा हळद लावायची आहे आणि नंतर कुंकू लावायचं आहे। ही सगळी पूजा करत असताना तुम्हाला देवीचा कोणताही मंत्र म्हणायचा आहे। येईल तो सोपा तुम्ही मंत्र म्हणू शकता। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्यै 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 नमो नमः। किंवा मग सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणू शकता। किंवा देवीचा जो 99 मंत्र आहे तो पण म्हणला तरी चालेल। हळदी कुंकू लावलं की थोड्याशा अक्षता अर्पण करायच्या आणि आपण जी काही फुले, हार, गजरा घेतला असेल तर ते अर्पण करावे। अशी घटाची पूजा झाली की या ठिकाणी मी अखंड दिवा लावण्यासाठी तांदळाने एक स्वस्तिक काढून घेत आहे। त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण अखंड दिवा स्थापन करणार आहोत। तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये कुंकवाने पण स्वस्तिक काढून त्या प्लेटमध्ये तो दिवा ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढून त्यावरती पण ठेवू शकता। नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा खूप महत्त्वाचा असतो। अखंड दिवा या दिवशी प्रज्वलित करून 9 दिवस असाच तेवत ठेवायचा असतो। त्यामुळे मोठा दिवा वापरावा, त्यामध्ये जास्तीचं तेल बसेल असा दिवा घ्यावा, कारण देवी समोर किंवा घटाजवळ 9 दिवस हा दिवा तेवत ठेवायचा असतो। हा दिवा खाली जमिनीवरती ठेवू नका। दिव्याखाली तुम्ही एखादी प्लेट ठेवू शकता किंवा तांदळाने स्वस्तिक काढू शकता किंवा फुलांच्या पाकळ्या पण काढू शकता, अष्टदल कमळ काढू शकता। थोडक्यात काय, आपल्याला दिव्याला एक आसन द्यायचं आहे आणि हा दिवा आपल्याला 9 दिवस विझून द्यायचा नसतो। त्यामुळे हल्ली बाजारामध्ये झाकणाचे किंवा काचेचे आवरण असलेले दिवे मिळतात, ते पण तुम्ही वापरू शकता। हा दिवा 9 दिवस चालूच ठेवायचा असतो। त्यामुळे वात लांब आणि दुहेरी असावी, सिंगल वात यामध्ये घालू नये। हा अखंड दिवा तुपाचा असेल तर घटाच्या उजव्या बाजूस ठेवावा आणि तेलाचा असेल तर घटाच्या डाव्या बाजूस ठेवावा। दिवा प्रज्वलित करून आपल्याला दिव्याची हळद कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची आहे। दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि 9 दिवस असंच शांत तेवत राहण्यासाठी प्रार्थना करायची आहे। दिव्याचा एखादा मंत्र तुम्ही म्हणू शकता। अशा प्रकारे आपण अखंड दिव्याचं पूजन करून घेतलं आहे। एकदा का घटस्थापना केल्यावरती घटावर आपल्याला पहिल्या दिवशी विड्याच्या पानांची माळ बांधायची आहे। 5 किंवा 7 पानांची माळ तुम्ही करू शकता। पहिल्या दिवशी मात्र विड्याच्याच पानांची माळ घटावर बांधली जाते आणि नंतर प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या फुलांची माळ बांधली जाते। 9 दिवसाच्या 9 माळी रोज एक याप्रमाणे आपल्याला घटावर माळ बांधायची आहे। दुसरी माळ बांधताना पहिली माळ काढायची नाही, तशाच ठेवायच्या आणि दररोज एक याप्रमाणे तुम्ही घटावर माळ बांधू शकता। पूजेमध्ये तुम्ही शंख, घंटा घेतली असेल तर त्याचेही पूजन करून घ्यावे। घंटाला हळदी कुंकू, अक्षता, फूल अर्पण करावे। अशी सगळी पूजा झाल्यावर पुन्हा एकदा देवीला हळदी कुंकू वाहून स्वतःला पण हळदी कुंकू लावून घ्यावे। पूजा झाल्यावर सर्वात शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे। नैवेद्यामध्ये तुम्ही फळे, खडीसाखर, दूध साखर, सुकामेवा असे पदार्थ ठेवू शकता आणि त्यानंतर मनोभावे नमस्कार करायचा आहे। घटस्थापना करण्याची पद्धत प्रत्येक भागानुसार थोडीफार वेगवेगळी असू शकते। काही ठिकाणी घटावर नारळ ठेवतात, काही ठिकाणी ठेवत नाही, पण हे सर्व आपल्याला कुळाचाराप्रमाणे आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करायची आहे। आमच्याकडे याच पद्धतीने घटस्थापना करतात। त्यानंतर पुढील 9 दिवस आमच्याकडे अशा तरवडाच्या फुलांची माळ घटावर बांधली जाते। तुमच्याकडे कोणत्या माळी बांधतात त्या तुम्ही बांधू शकता। वेगवेगळ्या फुलांच्या माळी पण बांधू शकता किंवा अशा तरवडाच्या फुलांची माळ पण बांधू शकता। पहिल्या दिवशी फक्त विड्याच्याच पानांची माळ असते। फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी तरवडाच्या फुलांची माळ बांधली आहे।
त्यानंतर पुढे नवरात्रीच्या 9 दिवसात देवीचे नामस्मरण करायचे आहे, उपवास करायचा आहे। आपल्या घरावर कुटुंबावर देवीचा आशीर्वाद असावा म्हणून रोज घटाची पूजा करायची आहे। पूजा झाल्यावर देवीला नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे, आपली इच्छा देवी समोर व्यक्त करायची आहे। नवरात्रीमध्ये देवीची ओटी पण भरली जाते, तर ही पूजा झाल्यावर तुम्ही ओटी पण भरू शकता किंवा या 9 दिवसांमध्ये कधी पण ओटी भरली तरी पण चालेल। आरती करताना सर्वात आधी गणपतीची आरती करावी, त्यानंतर देवीची दुर्गे दुर्घटभारी ही आरती पण म्हणू शकता। ही केलेली घटस्थापना दसऱ्याच्या दिवशी काढली जाते, तोपर्यंत त्यातील धान्याला चांगले अंकुर फुटलेले असतात आणि हे अंकुर कित्येक जण दसऱ्याच्या दिवशी आपल्या गांधी टोपीमध्ये लावून दसऱ्याला सोने लुटतात। तसेच हे अंकुर या दिवशी देवाला पण वाहिले जातात। अनेक स्त्रिया हे अंकुर आपल्या केसांमध्ये माळतात। नवरात्रीच्या या 9 दिवसात जागरण, नवचंडी यज्ञ, सप्तशतीचा पाठ, देवीच्या धार्मिक स्तोत्रांचे पठण केले जाते। देवीला आपल्या घरी येण्याचे आवाहन केले जाते आणि 9 दिवस देवीची यथासांग अशी पूजा केली जाते। अशी कोणतीही सेवा करणं असेल किंवा पूजा असेल, फक्त शुद्ध अंतकरणाने आणि मनोभावे पूजा केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। देवी आई आपल्या मनातील भाव जाणते, त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवून आपण कोणतीही सेवा करावी। त्यामुळे ही सगळी सेवा पूजा आपण यथाशक्ती यथाभक्ती करायची आहे। आपलं मन किती स्वच्छ आहे, आपण किती मनोभावे पूजा करतोय, हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे चांगला आणि शुद्ध भाव मनामध्ये ठेवून जमेल तेवढी सेवा करावी। त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं आणि पूजेचं व्रताचं फळ आपल्याला नक्कीच मिळेल। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा। आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।